ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाने अतिशय हुशारीची अशी खेळी खेळून प्रतिमासोबत आता नाटकाला जाण्याचे आता सगळ्यांची तिकीट काढून आता प्रिया ही जेव्हा प्रतिमाला घेऊन सगळ्यांसोबत नाटकाला जाते आणि त्याच वेळेस आता सगळे नाटक बघत असताना प्रिया पुन्हा आता अर्जुनसोबत टाईम स्पेंड करण्यासाठी सुभेदारांच्या घरी येते आणि त्याच वेळेस आता प्रिया ही सगळ्यांना नाटकाला घेऊन गेली आणि पुन्हा सगळ्यांना नाटकामध्ये गुंतवून आपल्यासोबत पुन्हा टाईम स्पेंड करण्यासाठी आली ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येऊन आश्रमातील खुनाच्या वेळेस देखील आता सगळ्यांना घेऊन प्रिया ही पिक्चरचे तिकीट काढून पिक्चर बघायला गेली. तर सगळ्यांना पिक्चर बघण्यामध्ये गुंतवून आता प्रिया पुन्हा आश्रमात आली आणि आश्रमात येता साक्षीसोबत प्रियाने विलासचा खून केला हा सीन आता अर्जुन समोर प्रियाने जसाची तसा रिक्रिएट करताच तो अर्जुनच्या लक्षात आलेला असतो आणि अर्जुनच्या तो लक्षात येताच आश्रमातील विलासच्या खुनाचे सत्य अर्जुन समोर येऊन प्रिया ही विलासच्या खुनामध्ये सहभागी असून प्रियाने खून करताना स्वतः बघितले आणि हे सगळं विलासच्या खुनामध्ये जे नाटक केलं ते नाटक आता प्रियानेच कुणाच्या तरी साथीने घडून आणले होते आणि या खुनामध्ये प्रियाचा निम्म्यापेक्षा जास्त वाटा असल्याचे सत्य अर्जुन समोर येऊन आता आश्रमातील विलासच्या खुनामागे प्रियाचा हात असल्याचा पुरावा अर्जुन आणि चैतन्य कसा घेऊन येतात आणि प्रियाचे 100 दिवस भरून आता प्रियाला कसा जेलचा रस्ता दाखवतात ते या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. त्यामध्ये आता प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकून प्रियाकडून आता प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य अर्जुन आता शोधून काढत असतो, पण विशार प्रियाने आता अर्जुनचे ते सगळे सत्य ओळखलेले असते आणि अर्जुन आपल्या तुळशीपत्राचा मार्ग बघण्यासाठी आपल्याबरोबर प्रेमाचे नाटक करतो हे देखील आता प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. तर आता प्रिया ही तन्वी आहे हे प्रियानेच अर्जुनच्या आता समोर आणलेलं असतं आणि त्याही तुळशीपत्राचा टॅटू काढून तेव्हा आता प्रिया ही तन्वी आहे हे तर अर्जुन समोर आलेलं असतं आणि प्रियाने बाजी मारलेली असते. प्रिया ही तन्वी नाही हे शोधायला गेला आणि प्रिया ही तन्वी आहे हे सत्य घेऊन आला अशी अवस्था आता अर्जुनची झालेली असते. पण आता अर्जुन त्याने अजूनही माघार काही घेतलेली नसते. अर्जुन विचार करतो की प्रिया ही तन्वी आहे हे तर आता सिद्ध झालंय, पण प्रियाचा आश्रमातील विलासच्या खुनाशी काहीतरी संबंध आहे आणि आश्रमात विलासचा खून झाला तो खून साक्षीने केला याला साक्षीदार प्रिया आहे. तेव्हा आपण जर प्रियाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं तर आपल्याला प्रियाकडून विलासच्या खुनाचे सत्य नक्की समजेल असा विचार आता अर्जुनने केलेला असतो आणि त्यासाठी अर्जुनने आता प्रियासाठी डिनर डेट अरेंज केलेली असते. तेव्हा आता तो प्लान अर्जुनने प्रियाला सांगितलेला असतो. प्रिया म्हणते की अरे वा अर्जुन माझ्यासाठी डिनर डेट. तर आता प्रिया म्हणते की पण एक प्रॉब्लेम आहे अर्जुन. तर अर्जुन म्हणतो काय? तर आता प्रिया म्हणते की आपल्याला जर तुझ्या बेडरूममध्ये स्पेशल डिनर डेट साजरी करायची असेल तर घरचे घरामध्ये नको आहेत. तर अर्जुन म्हणतो की पण मग त्यांना कसं बाहेर घालवायचं? तर प्रिया म्हणते की माझ्याकडे एक प्लान आहे आणि आता प्रतिमा आईला नाटक बघायला खूप आवडतं म्हणून त्यासाठी मी सगळ्यांना प्रतिमा त्यासोबत नाटक बघायला आता घेऊन जाणार आहे आणि नाटक बघायला घरातून बाहेर काढणार आहे. बघ आता मी काय शक्कल लढवते अर्जुन. आणि आता दुसऱ्या दिवशी प्रियाने आता प्रतिमासोबत सगळ्यांना नाटक बघण्यासाठी नाटकाची तिकिटे आणलेली असतात. सगळ्यांच्या समोर येत प्रिया म्हणते की हे बघा बाबा, तुम्हाला माहिती आहे का लहानपणी आईला नाटक बघायला खूप आवडत होते, तेव्हा मी सुद्धा आज माझ्या आईला नाटक बघायला घेऊन जाणार आहे आणि त्यासाठी मी नाटकाची तिकिटे सुद्धा आणलेली आहे.
ते आता प्रियाचे बोलणे ऐकून रविराज, कल्पना आणि सगळेजण खूप खुश झालेले असतात. कल्पना म्हणते की बघितलं का सायली, एका मुलीला तिच्या आईची किती काळजी आहे. तर रविराजसुद्धा खुश झालेले असतात आणि ताबडतोब आता प्रतिमासोबत सगळेजण नाटकाला जाण्यासाठी तयारी करत असतात. आणि प्रियाने मुद्दाम आता डिनर डेटच्या टायमाच्या वेळेस नाटकाची तिकिटे काढून आणलेली असतात. सगळेजण आता प्रतिमासोबत नाटकाला जाण्यासाठी तयार होऊन आता अखेर प्रतिमाला घेऊन सगळेजण नाटकाला जाऊ लागतात. पण प्रियासुद्धा आता त्यांच्यासोबत नाटकाला जाऊ लागते. आणि आता प्रिया यांच्यासोबत नाटकाला कशी जाते, प्रियाने तर आपल्यासोबत टाईम स्पेंड करायचे सांगितले होते आणि ही तर यांच्यासोबत नाटकाला चालली. म्हणजे नेमकं प्रियाच्या डोक्यात काय आहे आणि काय चाललंय, नक्कीच काहीतरी गडबड आहे असे अर्जुनच्या लक्षात आलेले असते. आणि नाटकाला जात असलेल्या सायलीला थांबवत अर्जुन आता सायलीला प्रियाची ती सगळी हकीकत सांगतो. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, तुम्ही आता माझ्या नाटकाचा डिसमोड करू नका आणि आता तुमच्या मनात कोणतेही विचार जरी आले ना ते थांबवा. प्रियाने तिच्या आईसाठी नाटकाचा प्लॅन केलाय, तेव्हा तुम्ही काहीही प्रियाविषयी मनात शंका आणू नका आणि जाते मी असे म्हणत आता सायलीसुद्धा नाटकाला निघून गेलेली असते. इकडे आता प्रियाने डोळा मारून अर्जुनला बाय बाय करत खुश करून आता प्रियासुद्धा नाटकाला गेली असते. इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये येतो. अर्जुन विचार करतो की या प्रियाने सगळा प्लान वाया घालवला, पण आता प्रियाने दुसरा डाव खेळलेला असतो. इकडे आता सगळेजण नाटक बघण्यामध्ये रंगून गेलेले असतात आणि त्याच वेळेस प्रिया तिचा डाव साधून पुन्हा आता सुभेदारांच्या घरी अर्जुनकडे येते. आणि अर्जुनकडे येताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अगं प्रिया, पण बाकीचे आणि तू नाटक बघायला गेली होतीस आणि कशी आलीस. तर प्रिया म्हणते की अर्जुन, अरे तुला मी सांगितलं होतं ना, घरच्यांना मी बरोबर नाटकामध्ये अडकवणार आणि पुन्हा तुझ्याकडे टाईम स्पेंड करायला येणार. बघ आता घरचे तिकडे सगळेजण नाटक बघतायत आणि मी तुझ्यासोबत आली टाईम स्पेंड करायला. तेव्हा आता प्रियाचे ते बोलणे ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळेस आता विलासचा खून आश्रमात ज्या वेळेस झाला त्यावेळेस प्रियासुद्धा अशी सगळ्यांना घेऊन पिक्चरची तिकिटे काढून सिनेमा बघायला गेली होती. आणि तिथेच सगळ्यांना सिनेमा बघण्याच्या नादी लावून पुन्हा प्रिया आश्रमात आली आणि मग तिथे विलासच्या खुनाचे आता सिनेमा झाला. तेव्हा आता प्रियाने हे सगळं जसं घडून आणलं तसं आज देखील घडून आणलं. तेव्हा विलासच्या खुनामध्ये प्रियाचा सगळ्यात मोठा वाटा आणि सगळ्यात मोठा हात असल्याचे आता अर्जुन समोर आलेले असते. आणि लगेचच अर्जुन विचार करतो की साक्षीने खून केला, पण प्रियासुद्धा खुनात सहभागी आहे याची आता 100% मला खात्री झाली. आणि असे आता विचार करून ताबडतोब अर्जुन आता प्रियाच्या विरोधात आता आश्रमात पुरावा गोळा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी चैतन्यला घेऊन जाणार असतो. आणि अर्जुनने ते ठरवलेलं असतं. आणि आश्रमातील विलासच्या खुनाचा सगळ्यात मोठा पुरावा आणि प्रियाने नाटकाचा सीन पिक्चरसारखाच रिक्रिएट करून अर्जुनसमोर आणलेला असतो. आणि स्वतःच्या पायावर प्रियानेच कुऱ्हाड मारून घेतलेली असते. इकडे आता प्रिया ही आता प्रेमात येऊन अर्जुनला तिच्या प्रेमाचे प्रपोज करत म्हणते की अर्जुन, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला आता तुझ्यासोबत या घरामध्ये राहायचं आहे. तेव्हा तुझंसुद्धा माझ्यावर प्रेम आहे बोलणारे अर्जुन असे म्हणत प्रिया आता अर्जुनला मिठी मारते. तेव्हा आता प्रियाचा राग येऊन रागाच्या रुद्रावताराने पिसाळलेला अर्जुन बोट करत प्रियाला म्हणतो की माझं तुझ्यावर नाही प्रिया, तर सायलीवर प्रेम आहे. पण त्याच वेळेस आता सायली तिथे आलेली असते. आणि आता अर्जुनने आपल्यावरच्या प्रेमाची कबुली देताच आता सायली मोगरा झालेली असते. आणि आता प्रियाचा डिस्मूड होऊन प्रिया तिथून निघून जाते खरी, पण आता इकडे आश्रमातील विलासच्या खुनाचा सीन रिक्रिएट करून प्रियाने सगळ्यात मोठे सत्य अर्जुन समोर आणलेले असते आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली असते. तेव्हा आता आश्रमातील विलासच्या खुनामध्ये प्रियाचा हात होता हे सत्य चैतन्य आणि सायलीला बरोबर घेऊन अर्जुन आता कसे शोधून काढतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.